दिवाळी नाही तरी कोणते फटाके वाजतात असं माझ्या मुलाने प्रश्न विचारला. ते कोणते ते शेवटी व्हिडिओमध्ये कळेलच. पण त्याआधी मुलीला शाळेतून घेऊन येतो. स्नो सटकुळा झालेला आहे, फारच चटकतंय. कसंबसं घरी आलो आणि ज्याला कोणाला टॉवेल दारावर वाळवायची सवय ना, जगाच्या कुठल्याही टोकावर जा, त्याची काही सवय ती जातच नाही, जशी माझ्या नवऱ्याची आहे. आणि इथे मी आली, मुलीचा टिफिन चेक केला, संपलेला होता टिफिन. ते बघून फार आनंद झाला आणि नंतर आठवलं, अरे हां, आज मॅगी दिली होती, टिफिन संपणारच होता. सिंकमध्ये पुन्हा एकदा भांड्याची भर पडली, जी मला घासायची आहेत. पण त्याआधी जी काही आपली नॅपकिन्स असतात ते स्वच्छ धुतलेले ते घडी करून ठेवले. आणि किचन किती पण वेळा क्लीन करा, हे सिंक नुसतं भरतच असतं, मी घासतच असते. हा आमचा दिनक्रम दिवसभर चालू असतो. असं म्हणजे काय इतके भांडे निघतात ना, हेच कळत नाही. तुमच्या घरामध्ये पण असंच असतं का? कमेंट करून सांगा. म्हणजे खातो कमी तरीसुद्धा एवढे भांडे कुठून निघताना हेच कळत नाही. असं ते आवरून मी निघत नाही तर माझ्या मुलाने इथं वाढवा कामं करून ठेवली. त्याला शेव पाहिजे होती म्हणून त्यानं सगळं कपाटातलं सामान खाली ओतलं. काय बोलणार, आवरायला घेतलं परत. आणि मग दिसलं समोर च्यवनप्राश. म्हटलं आता थंडी आहे तर च्यवनप्राश आपणही खावं आणि मुलांना पण द्यावं, तेवढी इम्युनिटी स्ट्रॉंग होईल. मग सगळं कपाट खाली कामं केलं, पुसून घेतलं. आणि हे कपाट ना असं भिंतीमध्ये आहे जुन्या स्टाईलचं, त्यामुळे एकदम मस्त वाटतं. तर ते सगळं व्यवस्थित पुसून घेतलं आणि एक एक वस्तू ठेवायला सुरुवात केली. हे असं काही आवरताना ना आपल्या लक्षात येतं की आपण किती अनवॉन्टेड गोष्टी गोळा करत असतो, ज्या आपण कधीतरी खाऊन बघू असं म्हणून आणतो आणि खातच नाही. असं काहीतरी माझ्या पॅन्ट्रीमध्ये झालं होतं. आणि इथं दिसले मग ते मला पॉपकॉर्न. म्हटलं चला हे सगळं ठेवून घेतलं आणि पॉपकॉर्न करायला घेतले. मुलं कधीचे म्हणत होते पॉपकॉर्न कर कर. तर मग मस्तपैकी कढईमध्ये तेल घेतलं, पॅनमध्ये, त्यामध्ये पॉपकॉर्न टाकले आणि हळद आणि मीठ भरपूर टाकायचं, मिक्स झाकण ठेवून द्यायचं आणि पॉपकॉर्न तटतट तटतट बनवून तयार होतं. हेच आमच्या घरात आज दिवाळीचे फटाके फुटले होते असं माझ्या मुलाचं म्हणणं होतं. तुम्हाला पण पॉपकॉर्न आवडतं का? कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. अरे बापरे, 1000 रुपयाचे तर पॉपकॉर्न आरामात बनले.